तो हे गाइस, गुड मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू ब्लॉग। तर आज आपल्याला गणेश सगळीकडे पेरणी करून घ्यायचं आहे। तर आता सकाळचं 9 वाजल्यात आणि आता मला अजून पहिल्यांदा गणेश सगळं बियाणं परत रसायनं ते आणून ठेवायचे आहेत। पहिल्यांदा तुम्हाला कुठं कुठं पेरणी करायची की नाही ते दाखवतो चला। इथला यो मधला पट्टा आहे की नाही, ह्यो पण पेरायचा आहे आणि हे रस्त्याकडचं रान आणि बाकीचे एवढं बक्कळ हे सगळं की नाही पेरून घ्यायचं आहे। आता पेरणी करायला सगळ्यात पहिला आपल्याला बिया आणायला लागणार आहे, त्या अर्गतनं जाऊन आणायचे आहेत। त्याच्यामुळे पहिल्यांदा जाऊन की नाही अर्गतनं बियाणं आणूया। आता इथे एवढ्या बक्कळ व्हरायटी होत्या, पण त्यातलं की मला ॲडव्हान्स 751 घ्यायचं होतं। आणि हे सगळं झाल्यावर ना कधी मी घरी निघालतो। म्हणजे तसं पहिल्यांदा कधी गावाकडे जाऊन कधी रसायन आणायला गेलो, मग इथं आल्यावर ना कधी मला DAPची 2 पोती घ्यायची होती। मग आता इथनं सगळे 2 पोती रसायन घेतल्यावर ना कधी 3 नेऊन कधी असे एक मळ्यात नेऊन टाकलो। सगळं पेरायसाठी जे जे लागते ते आणून ठेवले। आता मग पेरायचं इथं ट्रॅक्टर आल्यावर आणि इथं पेरल्यावर की नाही पाणी पण पाजायला लागत नाही, कारण इथे खाली आता वल अजून आहे आणि ह्या वलीत की नाही मंथमध्ये उगवते। तेवढ्यात मग इकडे की नाही ट्रॅक्टर पण पेरायसाठी आलेलं। मग त्या ट्रॅक्टरच्या मागे जी पेरणी यंत्र होते की नाही, त्यामध्ये एका साईडला मक्याचं बी आणि एका साईडला रसायन की नाही सगळं घातलं पूर्ण। आता आपली पेरणी चालू झाल्या, जसं ट्रॅक्टरनं 2-2 सऱ्या पडत असतात। पहिलं मग की नाही इथलं सगळं पेरून तीन घेतलं। तर आता ही पट्टी सगळी पेरून घ्यायची आहे। इकडलं सगळं झाले, आता ही पेरून घेऊया। तर चला लवकर हे पण पेरून घेऊया। इथं आमचं इथं आता पेरायचं चालू आहे, पण इकडे बघा हे कसले ढग आले। एकदम मोठा पाऊस पडला म्हणजे अवघड झोन राहील। सगळं बारीक बघा आता एकदम आता हे सगळं पेरून झाल्यावर पाऊस आला तर बरं होतं, पण इकडं लय मोठा पाऊस आलाय। बघा यो लय मोठा पाऊस आला। आणि इकडे यो पाऊस लगे आला पण आणि गेला पण, आणि गेला ते बरंच झालं, कारण इकडे अजून की नाही पेरायचं आपलं चालूच आहे। सगळं झाले पेरून। तर फायनली शेवटी आपलं इथलं सगळं पेरून ते झालंय, परत बाकीचं ते पण पेरून झाले। पण जो मधला पट्टा जो दाखवला होता का नाही, त्यात तेवढ्या शेंगा घालायच्यात। मग ती शेंगा या ट्रॅक्टरनंतर काय पेरता येत नाहीत, त्याच्यामुळे ते आता हाताने टाकायला लागणार आहेत। नंतर सऱ्या पाडून ते हाताने टाकून मग नंतर मोजवायचं त्याला। बाकी आता इथलं तर आपलं इथलं एवढं सगळं पेरून तीन झाले। बाकी मग आता आजचा ब्लॉग इथंच संपला। जाताना सबस्क्राईब करून जावा, लाईक करा आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करा। भेटूया पुढल्या ब्लॉगमध्ये, चला बाय बाय। आमचं सगळं पेरून झाल्यावर ना एवढा मोठा पाऊस पडायला आलाय, म्हणजे आता मोठ्या पेक्षा बऱ्यापैकी मोठाच पडायला आलाय। त्याला म्हणतात नशीब, म्हणजे पेरणी तीन झाल्यावर ना मग नंतर पाऊस चालू झालाय, काय नशीब आहे।